ग्राम पंचायत चुनाव प्रचार काफी जोरों से शुरू है। शुक्रवार को भातान ग्राम पंचायत के वार्ड नंबर 1 के उम्मीदवार संतोष भोईर, लक्ष्मी मुकादम, वार्ड नंबर 2 के उम्मीदवार वैशाली भोईर, नितिन भोईर तथा वार्ड नंबर 3 के उम्मीदवार संगीता मस्कर और अनीता ठाकुर आदि के प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस प्रचार सभा के लिए विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, APMC के सभापति राजेंद्र पाटिल, भातान ग्राम पंचायत सदस्य बबन मुकादम, नंदकुमार मुकादम, अनिल भोईर आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को संबोधित किया। 21 तारखेला रविवारी होणाऱ्या मतदानाच्या वेळेस शेतकरी कामगार पक्षाच्या साथी उमेदवारांना निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही मंडळी आज आपल्या समोर आलेले आहोत आजच्या बैठकीत। आणि मला या ठिकाणी आल्यापासून हे सगळे तुमचे बोर्ड वाचल्यापासून असं वाटायला लागलंय खऱ्या अर्थानं आता या देशामध्ये, या भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक जागृती निर्माण झालेली दिसते की काँग्रेसवाल्यांचा भ्रष्टाचार, काँग्रेसवाल्यांनी वाढवलेली महागाई, काँग्रेसवाल्यांनी विकायला काढलेला हा देश हे फक्त आता वर्तमानपत्रात आणि टीव्ही पुरतं नाही तर गावातल्या मतापर्यंत पोहोचलेलं आहे असं मला या ठिकाणी आपले बोर्ड वाचल्याचं आणि त्याबद्दल पहिलं तुमचं अभिनंदन करतो। तुम्ही निवडून येणार आहात, निवडून आल्यावर तुमचं अभिनंदन करोत, पण एकंदर काँग्रेसने ह्या देशामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार चालवलेला आहे, ज्या पद्धतीनं महागाई वाढवलेली आहे आणि ज्या पद्धतीनं उन्मत्त झाले